बांधव तसेच सर्व एनएसएस स्वयंसेवक व स्वयंसेविका आपणा सर्वांचे मी आमदार गायकवाड मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। आगतम स्वागतम सुस्वागतम, आगतम स्वागतम सुस्वागतम। धर्मनिरपेक्षतेचा बाणा, एकात्मतेचे गाण, हक्क आणि कर्तव्याची जाण, लोकशाहीचा मान, भारताची शान, डॉक्टर आंबेडकरांनी रचलेले संविधान, 2 वर्ष 11 महिने 11 दिवसात संविधान तयार करून देशाला अर्पण करणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करतो व आपणा सर्वांना भारतीय संविधान दिनाच्या मंगलमय शुभेच्छा देतो। यानंतर स्वतःसाठी काही करता आले नाही तर इतरांसाठी जगून बघावं व दुसऱ्यांच्या डोळ्यातील आसू दिसताना त्यात स्वतःचं प्रतिबिंब बघावं असे दुर्गुणास व्यक्तिमत्व एनएसएस विभागाचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर ए.व्ही. साखरे सर यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। सर्वांना नमस्कार। प्रथमतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र स्मृतीला या ठिकाणी विनम्र अभिवादन आणि संविधान ज्या दिवशी प्रसिद्ध झालं त्याला 75 वर्ष पूर्ण झाली, त्या निमित्तानं तुम्हा सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित असलेले महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर गोवा सर, त्याचबरोबर या संविधान दिनाच्या निमित्ताने आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले सामाजिक शास्त्र विभागाचे अधिष्ठाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्राध्यापक डॉक्टर वसंत कोरे सर, उपस्थित सर्व उपप्राचार्य, प्राध्यापक, विभाग प्रमुख तसेच एनएसएस स्वयंसेवक, विद्यार्थी आपणा सर्वांचे मी या कार्यक्रमामध्ये मनस्वी हार्दिक स्वागत करतो। वास्तविक पाहता अशा अनेक उपक्रम आपण एनएसएसच्या माध्यमातून आयोजित करीत असतो, त्या पाठीमागचा उद्देश हाच असतो की त्या दिनाचं महत्त्व आपल्याला समजून यावं, हा उद्देश घेऊन आपण या ठिकाणी एकत्रित असतो। बऱ्याच जणांना असं वाटतं की एनएसएस मध्ये काय केलं जातं, काहीच केलं जात नाही आणि मग जयंत्या आणि हे साजरे केलं जातं, पण तसं न करता आम्ही मुलांमध्ये त्या दिवसाचं औचित्य साधून महत्त्व समजून देण्याचा प्रयत्न करत असतो। हाच आमचा मूळ उद्देश आहे आणि तोच पकडून आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत। पुनश्च एकदा उपस्थित सर्वांचं मी या ठिकाणी राज्यशास्त्र विभाग आणि एनएसएस विभागाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो व या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। धन्यवाद सर। यानंतर विषमतेचा अंधार दूर सारण्या मनामनात दीप पेटूया, करुणी प्रतिमा पूजन देश कार्यक्रमाचे वाळूया। व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी प्रतिमाचे पूजन करावे। सर्वांना विनंती करतो की सर्वांनी आपल्या जागेवर 2 मिनिटे या ठिकाणी उभं राहायचं आहे आणि 26/11 मध्ये जे जवान शहीद झाले त्यांना आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करणार आहोत। धन्यवाद। यानंतर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करावे।
योगेश लोणकर याला विनंती करतो. सर्वांना नमस्कार. संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी यश लोणकर. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर कोरे सर यांच्या परिचय करून देण्यासाठी उपस्थित आहोत. सरांचे पूर्ण नाव प्रोफेसर डॉक्टर वसंत कोरे. सरांचे शिक्षण MA राज्यशास्त्र से PhD झालेले आहे. मागील 24 वर्षापासून संगमेश्वर कॉलेजमध्ये अध्यापनाचे कार्य करत आहे. तसेच पदव्यानंतर वर्गात 12 वर्ष शिकवण्याचा अनुभव आहे. सर PhD संगमेश्वर मार्गदर्शन आहे. सरांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर 22 वर्ष शोध निबंध प्रसिद्ध झालेले आहे. तसेच सरांचे एक पुस्तक प्रकाशित झालेले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे विविध समिती व पदावर सरांनी कार्य केलेले आहे. सर सध्या प्रभारी अधिष्ठाता समाजशास्त्र या पदावर कार्य करत आहेत. तसेच सर संगमेश्वर कॉलेज माजी विद्यार्थी आहेत. तरी असा सरांचा अभ्यास परिचय करून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. त्यानंतर अतिथी देवो भव या व्यक्तीप्रमाणे या कार्यक्रमास उपस्थित असणारे मान्यवरांचा स्वागत सत्कार करणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे. तरी प्राचार्य गोवा सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर वसंत कोरे सर यांचा सत्कार करावा. संविधान दिनाच्या आणि वाढदिवसाच्या दोन्ही शुभेच्छा. प्राध्यापक डॉक्टर वसंत कोरे सर यांना संगमेश्वर महाविद्यालयाच्या वतीने व NSS परिवाराच्या वतीने मी वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर गोवा सर यांचा सत्कार डॉक्टर साखरे सर यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. यानंतर संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यास सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे, कृपया आपण उभे राहायचे. कुमारी मृणाली सागळे या विद्यार्थ्याला विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावं. एक साथ संविधान के लिए तरह हात पुढे करा. आम्ही भारताचे लोक भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकात्मता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक
धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर वसंत खोरे सर यांना विनंती करतो की आम्हाला मार्गदर्शन करावं. सर्वांना नमस्कार. मी सर्वप्रथम 26/11/2008 मुंबई दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या शहीदांना अभिवादन करतो. आज संविधान दिनाच्या निमित्तानं मला इथं वक्ते म्हणून बोलवले. आता माझ्या विभागाचा राजशास्त्र विभाग आणि NSS या माध्यमातून हा व्याख्यान आयोजित केला आणि आपल्या सर्वांचे लाडके प्राचार्य आणि माझे विभाग प्रमुख प्राचार्य गोवा सरांनी मला इथं बोलण्याची संधी दिली. त्यामुळे सर्वप्रथम मी पहिल्यांदा प्राचार्य आणि आपल्या सर्वांचा मी आभार मानतो. मी माझ्या संविधानावर बोलण्यापूर्वी पहिल्यांदा सांगू इच्छितो मी तुमच्या इच्छेनुसार, कारण सरांनी मला 30 ते 35 मिनिट वेळ दिलेला आहे. तुमची जितकी मानसिकता असेल तेवढा वेळ मी बोलेन, पण मलाही माहिती आहे 30-35 मिनिट योग्य वेळ आहे, त्याच्यापेक्षा जास्त मी घेणार नाही. आणि सर्वप्रथम हे मला खुलासा करावा लागेल की इथं विद्यार्थी आणि शिक्षक असं दोघं आहे. त्यामुळं दोघांपुढे बोलत असताना थोडीशी मला वाटतं मी विद्यार्थी समोर ठेवून काही गोष्टी बोलणार आहे आणि शिक्षकांना समोर ठेवून काही गोष्टी बोलणार आहे. त्यामुळे थोडासा बोलण्याचा रेपो खालीवर होऊ शकतं हे आपण सर्वांनी समजून घ्या. नुकताच लोकसभेच्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुका झाल्या. आपण संविधान स्वीकारण्याचं 75वं वर्ष साजरा करतोय आणि या 75व्या वर्षामध्ये संविधानाच्या संदर्भात त्यामध्ये केलेल्या काही तरतुदीच्या संदर्भात खूप वेळा चर्चा झाल्या, पण संपूर्ण संविधानाच्या संदर्भात चर्चा काही राजकीय पक्ष संविधान बदलण्याचा प्रयत्न करतोय असं काही राजकीय पक्षांचं म्हणणं होतं आणि यावर निवडणुका होतोय. खरं तर राजकीय पक्षांची भूमिका काय त्यावर मला बोलायचं नाही, पण माध्यमामध्ये हा विषय चर्चेला जेव्हा येतो तेव्हा आपण एक सजग नागरिक म्हणून संविधान नीट समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. बऱ्याच वेळा असं होतोय आपण आपल्या क्षेत्रामध्ये खूप विद्वान असतो, पण सार्वजनिक जीवनात जगत असताना आपण ज्या कायदा आणि नियमांच्या आधारे बांधील आहोत, आपल्या देशामध्ये जी कायदा सुव्यवस्था आहे त्याचा मुख्य स्रोत असणारा राजघटना नेमकं काय आहे हे आपण नीट समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, भारत स्वातंत्र्य झालं 15 ऑगस्ट 1947 आपल्याला सर्वांना माहिती. तत्पूर्वीच दुसरा महायुद्ध संपल्यानंतर ब्रिटिशांनी इथून जायचं निश्चित केलेलं होतं. त्याने भारतीयांना सांगितलं की बुवा तुम्ही आम्ही गेल्यानंतर तुमची राजकीय व्यवस्था काय असेल ते तुम्ही तयार करा. म्हणजेच इथली एक कायदेशीर व्यवस्था काय असेल त्या संदर्भात भारतीयांची एक भूमिका असली पाहिजे. या दृष्टिकोनातून घटना परिषदेची निर्माण करण्यात आली. घटना परिषद निर्माण झाली 6 डिसेंबर 1946 ला. त्यावेळी अखंड भारत होता तो
आजचा बांगलादेश आणि पाकिस्तान त्यामध्ये होते. नंतर बरेचसे काही राजकीय घडामोडी झाल्या, त्यामध्ये पाकिस्तान, आत्ताचा बांगलादेश तो पूर्व पाकिस्तान म्हणून होता, हे वेगळं झालं. ज्यावेळी 6 डिसेंबर 1946 ला घटना परिषद निर्माण झाली, ती घटना परिषद म्हणजे नेमकं काय होतं? या घटना परिषदेमध्ये 2 प्रकारचे प्रतिनिधी होते. एक भविष्यातली भारतीय राजघटना काय असेल ते ठरवण्याच्या दृष्टीने जी घटना सभा निर्माण करण्यात आली, त्याच्यातले 2 प्रकारचे प्रतिनिधी होते. एक होते ब्रिटिश प्रांतामधून आलेले, म्हणजे ब्रिटिश व्यवस्थेनुसार जे भारतामध्ये ब्रिटिश प्रांत किंवा ब्रिटिश स्टेट होत्या, त्यामधून 1945च्या स्टेट इलेक्शन मधून जे निवडून आलेले प्रतिनिधी होते, त्याच्यातले काही प्रतिनिधी यामध्ये होते, किंवा त्यांनी काही प्रतिनिधी म्हणण्यापेक्षा त्यांनी निवडून दिलेले प्रतिनिधी त्या घटनेसभेमध्ये होते. आणि दुसरा जवळपास 95 सदस्य ही संस्थानिकांची, म्हणजे जे पूर्वीचे राजे म्हणत होतो आपण, त्यांची प्रतिनिधी होते. असे एकूण 389 प्रतिनिधी या घटनासभेमध्ये होते. तुम्ही जर या 95 संस्थानिकांचं बाजूला ठेवलं, तर पुढचे भविष्यात हा लोकशाही असणार आहे आणि घटना लोकशाही पद्धतीचं तयार होणार आहे हे स्पष्ट होतं. त्यामुळे संस्थानिकांचे प्रतिनिधी फार काही त्याच्यामध्ये सहभाग घेतलेले नाही. जे काय स्टेट मधून निवडून आलेले प्रतिनिधी होते आणि त्याच्यातले जवळपास मला वाटतं 280-85च्या आसपास जे प्रतिनिधी होते, त्या प्रत्येक प्रतिनिधींची तुम्ही जर बायोडाटा पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल, भारतीय राजघटना असं कुठंतरी कथा कादंबरी सारखं एखादा ग्रंथ नाही, अत्यंत विद्वान मंडळीनं निर्माण केलेली एक लोकशाहीच्या दृष्टीनं अत्यंत उपयुक्त अशी ही घटना आहे. पुढे ड्राफ्टिंग कमिटी भारताच्या स्वातंत्र्य झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालं, त्यावर मी येईल. पण एकूण संविधान सभेमध्ये जे सर्व मेंबर्स आहेत, सर्व जाती धर्माचे, वेगवेगळ्या विचारसरणीचे आणि अत्यंत विद्वान माणसं या संविधान सभेमध्ये असलेला आपल्याला दिसून येईल. आज बरेच भारतीयांना असं वाटतं राजघटना म्हणजे कुठंतरी एखादी साहित्याची कथा कादंबरी असतो आणि एका लेखकाने बसून काहीतरी लिहिलेलं, असं काही झालेलं नाही. तब्बल 2 वर्ष 11 महिने 18 दिवस आणि 300 सभा या संविधान सभेचं झालेलं आहे. आणि संविधानामध्ये जे काय 395 कलम 8 परिशिष्टे वगैरे जे आहेत, त्या एका शब्दामध्ये जवळपास 8 तास चर्चा या संविधान सभेमध्ये घडलेली सरासरी काळ. आता तुम्ही सरांचा सुरुवात केला की आम्ही भारतीय लोक, हे आम्ही भारतीय लोक हे शब्द घ्यायचं का? कारण संविधान आम्ही स्वीकारतो असं आहे, हे सगळं वाचल्यानंतर तुमच्या समोर आहे. आता तुम्ही त्याचं वाचनही केलं. सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य या तारखेला आम्ही स्वीकारतो. आम्ही भारतीय लोक ह्या शब्दाच्या ठिकाणी संविधान सभेमध्ये अनेक सदस्यांनी वेगवेगळ्या प्रकारची नामं सुचवली. कोणी म्हणलं की जसं आपण पेपरला येत असताना ओम नमः शिवाय, ओम गणेश नमः वगैरे वगैरे लिहितो, तसं आपणही भारतीय संविधानाचं सुरुवात असं का करू? त्याच्यावर सुद्धा भरपूर वाद झाले. पण एक ठरलेलं होतं, तेवढी त्या संविधान सभेतल्या सर्वांची काय आपण एकात्मता होती की वाद भरपूर होते, पण स्वीकारत असताना मात्र आपण एकमतानं स्वीकार. त्यामुळं संपूर्ण भारतीय राज्यघटना ही एकमतानं स्वीकारली गेली. वाद खूप झालेले. त्याच्यातली 1-2 मुद्दा मी तुम्हाला सांगेन की नेमकं कुठल्या विषयावर काय झाले. ठीक आहे. अशा पद्धतीनं ही 2 वर्ष 11 महिने 18 दिवस भारतीय राज्यघटनेला वेळ लागला आणि 4 नोव्हेंबर 1900 म्हणजे जे ड्राफ्टिंग कमिटीचे मेंबर्स होते, त्याचे चेअरमन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. 4 नोव्हेंबर 1949 ला ही राजघटना कंप्लीट झाली. पण 26 नोव्हेंबर 1949 ला ही घटना स्वीकारली गेली. म्हणून आपण, कारण संविधान सभेनं त्या दिवशी ती स्वीकारली, त्यामुळे आपण आज संविधान दिन म्हणून पाळतो. आणि या संविधानाचं
26 जानेवारी 1950 पासून इम्प्लिमेंट केलेलं, अंमलबजावणी केली गेली. आता मी सुरुवात जे केलेलं होतं की आज ज्या पद्धतीनं भारतीय राजकारणामध्ये घटनेच्या विषयी, घटनेच्या काही तरतुदीविषयी खूप काही चर्चा केल्या जातात. अगदी रिसेंटली कालच आता ते सोशल मीडियामध्ये मी पाहिलं की सर्वोच्च न्यायालयानं जे धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी दोन शब्द जे 1975ला 42 घटना दृष्टीने त्याच्यामध्ये ऍड केलेलं होतं. आता तुम्ही वाचताना 2 शब्द आलं त्याविषयी याचिका दाखल केली गेली होती. बरेचसे त्याच्यावर प्रश्न होतं. धर्मनिरपेक्ष शब्द हे काढला पाहिजे किंवा तो मूळ घटनेचा भाग वगैरे नाही किंवा समाजवाद या दोन्ही शब्दाविषयी, पण तो खूप मोठा वेगळा इतिहास आहे. 42 घटना दृष्टीने तिथं जाणार नाही. पण त्याच वेळी हे मान्य केलेलं गेलं होतं की हे शब्द जे काय इंदिरा गांधीच्या काळामध्ये ऍड केलेलं होतं सरनाम्यामध्ये ते योग्य आहे. पुन्हा काल सर्वोच्च न्यायालयानं ते बदलता येणार नाही अशी स्पष्ट भूमिका घेतली. आता घटनेमधील हा जो शब्द आहे धर्मनिरपेक्ष समाजवादी, ह्याच्याशी मला वाटतं आपल्या कॉमन मॅनचं बरंचसं जीवन संबंधित आहे. कारण मूळतः राजघटना म्हणजे काय, राजघटनेची वेगवेगळ्या व्याख्या केली जातात. पण राजघटनेचं मला आवडलेलं सर्वात एक राजशास्त्राचा विद्यार्थी म्हणून जो व्यक्ती आहे, राज्यसंस्था आणि नागरिक यांच्यामधील परस्पर संबंध कशा पद्धतीचा असावा याची लिखित जे काही नियम आहेत ते म्हणजे राजघटना. आता ती लोकशाहीमध्ये, कारण कुठलीही राज्यसंस्था नेहमी आपला अधिकार अधिक वापरण्याचा प्रयत्न करत असतो. हे बघा, मी एखादा आता बऱ्याच वेळा मी एक विद्यापीठामध्ये डीन म्हणून पद उपभोगतो. कधी कधी माझं इगो हात होतं की मला माझं पद दाखवतो, म्हणजे माझा अधिकार दाखवतो. असं प्रत्येक पदाचं होत असतो. ही तर राज्यसंस्था आहे, खूप मोठी यंत्रणा आहे. ती बऱ्याच वेळा नागरिकांच्या हक्कावर अतिक्रमण करण्याची शक्यता असते आणि तिथूनच हुकुमशाहीकडे वाटचाल होत असते. त्यामुळं सर्वप्रथम राज्यसंस्थेवर काय मर्यादा असावी ही घटनेमध्ये उल्लेख असणं म्हणजे लोकशाहीची राजघटना म्हणता येईल. भारतीय राजघटनेमध्ये अशा अनेक पद्धतीची तरतुदी गेलेल्या आहे. भारतीय नागरिकांना मूलभूत अधिकार दिलेले कलम 1235 मध्ये जे मूलभूत अधिकार आहे, तुम्ही जर नीटचा वाचला तर तुम्हाला लक्षात येईल आपण एक नागरिक म्हणून नेमकं आपल्याला काय अधिकार आहे. ह्या सगळ्या गोष्टी भारतीय राजघटनेमध्ये तरतूद करत असताना मी मला सांगितल्याप्रमाणे अनेक वाद झाल्या, चर्चा झाल्या, पण शेवटी एक मताने सगळं ठरवलं गेलं. आणि याच्यातला मी आता म्हणलं की धर्मनिरपेक्ष ही मुद्दा. आता अलीकडे तर मला वाटतं इलेक्शनच्या प्रक्रियेमध्ये आता या मुलांनी पहिल्यांदा निवडणुकीमध्ये आले असतील किंवा तुम्ही सोशल मीडियामध्ये पाहिला असेल की माझ्याकडे सुद्धा बऱ्याच गोष्टी आल्या की धर्मयुद्ध अशा पद्धतीची बऱ्याच काय म्हणतो सोशल मीडियामध्ये टॅग फिरवलं गेलं. खरंच भारतामध्ये असं प्रसंग आलेला आहे का की बाबा एखादा कोणता तरी धर्म एखाद्या कोणत्या तरी धर्मावर अन्याय करतो किंवा खूप मोठं या संदर्भात म्हणजे काय सामाजिक असमतोल किंवा ज्याला काय म्हणू आपण रोष निर्माण होतो आहे का. खरं तर भारताच्या स्वातंत्र्यानंतर हे धर्मनिरपेक्ष शब्दाचं खूप महत्वाचं गरज आपल्याला वाटलं म्हणून आपण घेतलं. कारण धर्मावर आधारित कोणताही राष्ट्र उभा राहू शकत नाही हे गेल्या 70-75 वर्षामध्ये आपल्या बरोबर स्वतंत्र झालेल्या अनेक राष्ट्राच्या उदाहरणावरून घेता येईल. आम्हाला धर्माचा राष्ट्र जर उभा करायचा असेल तर सर्वप्रथम मला वाटतं तरुण पिढीने लक्षात घ्या, कारण मला ही संधी आहे या सांगण्याची म्हणून सरांनी मला या बोलवलं. मला खरं तर या गोष्टीवर फार फोकस करायचा आहे की धर्मावर जर आपल्याला देश उभा करायचा असेल तर त्या ज्यांना वाटतं त्यांनी सर्वप्रथम पाकिस्तानकडे पहा आणि जगातील जे धर्मावर उभारलेले राष्ट्र आहेत त्या सर्व राष्ट्राकडे पहा. आता थोडक्यात अगदी 2 मिनिटांनी पाकिस्तानचं उदाहरण दिलं.
मोहम्मद अली जिना अत्यंत विद्वान माणूस होते. त्यांच्याबद्दल मला वाटतं ज्यांनी वाचन केलं जगातला कोणतीही व्यक्ती त्यांच्या विद्वत्तेबद्दल नाकारला. हा माणूस 1939 पर्यंत तुमच्या माहितीसाठी सांगतो अत्यंत उच्चभ्रू अशा पद्धती काय म्हणतो आपण आपल्या भाषेमध्ये अत्यंत मॉडर्न लाईफने चालत होते. ते चर्चेचे मित्र होते. कधी आयुष्यामध्ये नमाज पडलेले नाही, कधी आयुष्यामध्ये धर्माचं कोणतंही त्यांनी पालन केलेलं नाही. पण काही गोष्टी राजकारणामध्ये घडल्या त्यांना शेवटी ते बऱ्याच गोष्टी आहेत त्यावर नको चर्चा. पण शेवटी त्यांना पाकिस्तान निर्माण करण्याची त्यांनी स्वतःला ठरवून काढलं. जर पाकिस्तान निर्माण करायचं असेल तर मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय त्याच्या पाठीशी पाहिजे. मग हे जनसमुदाय त्यावेळी विशेषतः आता आज अशी परिस्थिती आहे. पण 1940च्या आसपास जर पाहिला मुस्लिम समुदायामध्ये अत्यंत अशिक्षित समुदाय मोठ्या प्रमाणावर होता. धर्माला मानणारा मोठा गट होता. तर त्या पद्धतीने पेहराव सुरू केले. जिनाने टोपी दाढी गुडघ्यापर्यंत काय सगळं त्यांचं ड्रेस मुल्ला सारखं सुरू झालं आणि तिथून सुरू झालं मुस्लिम खत्र्यामध्ये. आणि दुसरा मार्ग सुरू झाला त्यांना फार काही करता आलं नाही. तुम्हाला सांगतो 1946 ला ठरवलं आणि 47 ला त्यांनी पाकिस्तान बनवलं. फक्त एका वर्षाचा त्याची मागं काही पार्श्वभूमी जरी असलं तो फार काही एवढं करून होतं त्यांनी कोणी त्या इतिहासाचा अभ्यास केला तर लक्षात येईल. पण एका वर्षात धर्माच्या नावानं जिनांना पाकिस्तान निर्माण करता आलं. त्यामध्ये त्यांनी जितकं काय होईल ते धर्माच्या नावानं लोकांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी पेरल्या. काय म्हणतात पाक इस्लामिक राष्ट्र निर्माण करायचं तर शर्यतवर आधारित आपण इस्लामिक राष्ट्र निर्माण करायचं पाकिस्तान निर्माण करायचं या सगळ्या काय म्हणतात अंधश्रद्धाळू मुल्ला मौलवी त्या लोकांना खूप भावलं आणि मोठ्या प्रमाणावर त्यांना पाठबळ मिळालं. आणि त्यांनी ज्या पद्धतीनं हिंसा घडवून आणल्या वगैरे वगैरे आपल्याला माहिती आहे. एका वर्षाचा आज शेवटी पर्याय राहिला नाही त्यांना पाकिस्तान द्यावं लागलं. 14 ऑगस्ट 1947 ला पाकिस्तानची निर्मिती झाली आणि 15 ऑगस्टला भारताची निर्मिती झाली. इकडे भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते आणि तिकडे पाकिस्तानचे अध्यक्ष मोहम्मद अली जिना होते. दोघांचं भाषण होतं. दोघांच्या भाषणामध्ये खूप साम्य आहे. कारण 20व्या शतकातल्या दुसऱ्या महायुद्धानंतर जो जग उभा राहणार आहे ते अत्यंत आधुनिक अशा विज्ञानावर उभारणार आहे. कारण दुसऱ्या महायुद्धामध्ये आपण स्फोट वगैरे या सगळ्या गोष्टी घडल्या. जगाला मार लक्षात आलं की आपल्याला यापुढे जर जायचं असेल जगात आपलं स्वतःचं स्थान निर्माण करायचं असेल तर विज्ञानावर आपल्याला उभं राहावं. अर्थात तेवढी निश्चितच जिनाकडे होतं आणि नेहरूंकडे होतं. त्यांनी त्याच पद्धतीचे भाषण केलं. दोघांचं भाषण अत्यंत सुंदर आहे. आपण पाहू शकता अगदी गुगलवर ते पाहिलं. दुसऱ्या दिवशी आत्तासारख्या लगेच लाईव्ह नव्हतं म्हणजे लोकांपर्यंत पोहोचायला. पेपरमधून बातम्या आल्या जसं इकडं नेहरूंचं आलं तिकडं जिनांचं पण आलं. कारण नेहरू गांधी किंवा एकूण स्वातंत्र्य चळवळीची जी परिभाषा होती ती साधन शुचितेवर होती. कारण महात्मा गांधी सांगत होते जे काय आपल्याला मिळवायचं साध्य करायचं आहे त्यासाठी जे आपण साधन वापरणार आहोत ते अत्यंत योग्य असेल. त्यामुळे गांधी हिंसा नाकारलं. सत्य आणि अहिंसेच्या बाजूनं स्वातंत्र्य लढा लढले आणि ते पूर्णत्वास आलं. पण जिनाने ते मार्ग वापरले नाही. मी आता सांगितल्याप्रमाणे जिनानं हिंसेचा मार्ग वापरलं, धर्माचा मार्ग वापरला आणि धर्माच्या नावानं हिंसेला प्रोत्साहन दिलं. त्यामुळं बंगालमध्ये किंवा आत्ताचा जो पंजाब या बॉर्डरवर तुम्ही सिनेमा पाहिला असेल अनेक सिनेमामध्ये दाखवून गेले खूप मोठे हत्याकांड झाले. त्यामुळे एका वर्षाचा आज पाकिस्तान द्यावं लागलं. ज्या हिंसेवर ज्या धर्माच्या किंवा धर्माच्या नावानं लोकांना चुकीचं संदेश दिलं पण जिनांना हे सगळं भोगावं लागलं. कारण ज्या दिवशी त्यांचं भाषण छापून आलं त्या दिवशी पाकिस्तानमध्ये जवळपास 2 लाख लोक मुल्ला मौलवी असतील किंवा ते धर्मांध लोक असतील जिनांच्या निवासस्थानावर हल्ला केले. अर्थात पोलीस किंवा सैनिकांनी रोखलं. तब्बल 8 दिवस धरणे ठेवले
अरे म्हणजे तू तर पाकिस्तानची निर्मिती हा शर्यतीवर आधारित निर्माण करणार होता आणि हे कुठलं घेऊन आला तुम्ही ज्ञान वगैरे भाषा. आधुनिकता आमच्याशी देण्या गेलंच नाही, आम्हाला शर्यतीवरच पाकिस्तान निर्माण करायचं असं तुम्ही आश्वासन दिलेलं होता. त्यांच्या निवासस्थानावर हल्ला केलं, धरणे धरलं आणि तिथूनच खरं तर जिना खूप खचले आणि पुढे 6 महिन्यात त्यांनी वाढले. पण तिथून इतिहास जर आतापर्यंत पाहिला तरी कोणी मला वाटतं थोडंसं आपण वाचत असाल तर लक्षात येईल, काय फार मोठा अभ्यास लागणार नाही. आतापर्यंत पाकिस्तानचा प्रत्येक पंतप्रधान आणि अध्यक्ष जे कोणी असतील त्याचं हत्या होऊनच पुढच्याकडे सत्ता आली. कधीच लोकशाही मार्गाने तिथं सत्तांतर झालेलं नाही. आणि तुम्हाला अजून एक मला वाटतं जॉग्राफीचे कोण असतील तर माहित असेल, भारतापेक्षा अत्यंत सुपीक असं जमीन पाकिस्तानच्या वाटणीला आले. आज पाकिस्तानची अवस्था काय माहिती, प्रत्येक वेळी तिथल्या राजकारणाने धर्माचा आधार घेतला, लोकांना चुकीच्या पद्धतीनं नेलं आणि आज त्याचं फळ पाकिस्तान भोगतो आहे. तेच परिस्थिती तुम्हाला अनेक राष्ट्रांमध्ये दिसेल, जे विकसनशील राष्ट्र होते किंवा दुसऱ्या महायुद्धानंतर स्वतंत्र झालेल्या अनेक राष्ट्रांमध्ये आज बंगालमध्ये तेच आहे. तुम्ही जिथेही जावा या जे छोटी मोठी राष्ट्र आहेत, आफ्रिकन राष्ट्र आहेत, तिथं अशीच परिस्थिती आहे. पण आम्ही आज इथं आहोत, आपल्याला किती समाधान मला माहित नाही. जर तरुण पिढीने लक्षात घ्या, आपल्याला जर त्या मार्गाने जायचं असेल तर जरूर तुम्ही धर्माचा आधारे समाज आणि राजकारण करा. भारतीय राजघटनाचा हा धर्मनिरपेक्ष जो शब्द आहे हा खूप महत्वाचा आहे. धर्म पालन करायला राजघटना तुम्हाला नाकारत नाही. राजघटनेच्या कलम 24 ते 28 मध्ये प्रत्येक नागरिकांना धर्माचं स्वातंत्र्य आहे, मूलभूत अधिकारामध्ये दिलेले आहे. त्यामुळे तुम्हाला प्रत्येकाला तुमच्या धर्माचं आचरण करता येतं. तो सामाजिक सुरक्षितता, सामाजिक आरोग्य न बिघडवता. परंतु आपण ज्या पद्धतीचं धर्मनिरपेक्ष शब्द घटनेमध्ये वापरलेले ते सत्तारूढ पक्ष म्हणण्यापेक्षा जो सत्तेवर असणारा शासन आहे तो मात्र धर्मनिरपेक्ष असला पाहिजे. त्याचा दृष्टिकोन आपल्या नागरिकांना पाहत असताना हे धर्मनिरपेक्ष असला पाहिजे. ह्या भूमिकेतून ते धर्मनिरपेक्ष शब्द आहे. जर समजा यदा कदाचित राज्य संस्था जर धर्माच्या बाजूने भूमिका घेऊ लागली तर आपण आता सांगितल्याप्रमाणे तिथं वाटचाल करायला फार वेळ लागणार. हे तरुण पिढीने मला वाटतं खूप लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्याबरोबर शेवटचा 2 मिनिटात मी समाजवादा शब्दाविषयी सुद्धा सांगेन. मित्रांनो, आज जागतिकीकरणाची प्रक्रिया आहे, भूमिका ज्या होतात मी फक्त पाहतो की कशा पद्धतीने सगळे पैसा वगैरे येतात. हे सगळं पाहत असताना लक्षात येईल की समाजवाद शब्दाची आम्हीच प्रतारणा करत आहोत. आमचेच काही मित्र म्हणतात की आपण त्यांना आम्ही 3-4 लाख पगार घेतो त्यामुळे आम्हाला वाटतं की काय असतं. सीएसबीच्या लोकांना विचार कळेल नेमकं काय असतं. सरकार जर आपली भूमिका अर्थव्यवस्थेतून बाजूला घेतलं तर तुमचं जो होणारा गळचेपी आहे हे मला वाटतं मला तर कळणार नाही, आम्हाला कमी कळेल. पण ज्यांनी आता गेल्या 15-20 वर्ष झालं भरती होत नाही, आपल्याला 200-250 रुपये तासावर काम करावं लागतं, वर्षातून एकदा पगार होतं, त्या लोकांना निश्चित विचारा सरकारचे आर्थिक धोरणामध्ये हस्तक्षेप असणं किती गरजेचं. तर समाजवाद हा सर्वांना घेऊन आर्थिक उन्नती करणारा विषय आहे. आपण आज त्याची प्रतारणा करत आहोत. आपण आज मोठ्या प्रमाणावर भांडवलशाही व्यवस्थेकडे जात आहोत. ज्या काय गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट उभा केल्या गेल्या किंवा या सगळ्या संस्था सुरक्षितपणे ठेवणं, घटनात्मक ज्या काही गोष्टी आहेत हे अत्यंत विचारपूर्वक निर्माण केले गेलेले आहे. मी सुरुवातीला हे सगळं सांगितलं होतं की त्या 389 त्याच्यानंतर पाकिस्तान विभाजन झाल्यानंतर काही सदस्य तिकडे गेले, साधारणपणे 200 मला वाटतं 80 मध्ये आपल्याकडे राहिले. हे जर सदस्यांची जर बुद्धिमत्ता तुम्ही तपासला तर तुम्ही कधीच त्या घटनेच्या विषयी शंका व्यक्त करू शकणार नाही. बऱ्याच गोष्टी आहेत की आपण सोशल मीडियामध्ये चुकीच्या पद्धतीने आपल्याला ऐकायला आणि बघायला मिळतो. तर मला वाटतं मित्रांनो, भविष्यामध्ये एक आपण ज्या व्यवस्थेमध्ये राहतो त्या व्यवस्थेचा, कारण शेवटी तो राजघटना सांगितलं की राजघटनातील जे काही नियम आहेत
तेच आपलं जीवन नियंत्रित करत असत. अशा नियंत्रित करणारा राजघटना नेमकं काय आहे ते जरूर एकदा वाचा आणि ती आत्मसात करा. मग त्याच्यावर तुम्ही तुमचं मत व्यक्त करायला काय हरकत नाही. तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा कुठेतरी ज्याला आपण व्हॉट्सअप आणि फेसबुक युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी म्हणून ते तुम्ही मत किंवा भूमिका मांडू नका. कारण भारतीय राज्यघटनेमध्ये ही पण व्यवस्था केलेली आहे. 368 कलमामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. पण घटनाक्रम हे करता होतं की 50-100 वर्ष हे व्यवस्था बदलत राहणार. त्या पद्धतीने घटनेत काही बदल करणं आवश्यक आहे. ते त्याला आपण ड्यू प्रोसेस ऑफ लॉ म्हणतो. कायद्याच्या प्रक्रियेमधून घटना बदलण्याची तरतूद सुद्धा घटनेमध्ये आहे आणि ती बदलायला काही हरकत नाही. पण ती कायद्याच्या प्रक्रियेतूनच झाली पाहिजे. तर हे सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर आपण एक जबाबदार नागरिक म्हणून मला वाटतं जसं आपण एखादा डॉक्टर, एखादा इंजिनियर किंवा एखादा CA किंवा काय असेल तुमच्या प्रोफेशन मध्ये तुम्ही सक्सेस होता, तेवढीच तुमची जबाबदारी चांगलं नागरिक म्हणून आपल्याला या देशाची जी घटना आहे, ती चौकट आहे, ती समजून घ्यायची. मला एका माझ्या रिलेटिव्ह विचारलं, आता सर आहेत, आम्ही त्या विषयाचा आहोत की बऱ्याच जणांना म्हणजे आम्ही मला एखादा सॉरी रिलेटिव्ह विचारलं, तू चांगला डॉक्टर आहे, सर तुमचं पॉलिटिकल सायन्स मध्ये नेमकं काय म्हणजे केलं तर 15 दिवसाचा अभ्यास आहे, नाही तर तो आयुष्यभराचा आहे. त्या काय आता विचार केला माहिती आपण अगदी त्या 1-2 दिवस अभ्यास करतो, येतो आणि पेपर लिहून जातो. मित्रांनो असं नाही. आपल्याला या सामाजिक शास्त्रामध्ये जितकं तुम्ही अभ्यास कराल तेवढं खूप कमी आहे. आणि आतापर्यंत ही सामाजिक आणि राजकीय व्यवस्था उभारण्यासाठी हजारो वर्षाची हे सामाजिक जडणघडण झालेलं आहे. आणि आता हे सगळं सार्वभौम समाजवादी लोकशाही वगैरे तुम्ही सगळं पाहणार. हे सगळ्या शब्दाला खूप मोठा इतिहास आहे. मी म्हणलं की स्वातंत्र्य, समता, बंधुत्व हे शब्द सुद्धा फ्रेंच क्रांती वाचावं लागेल. तिथे लाखो लोकांचं त्याग किंवा त्यांचा जो काय त्या संघर्षामध्ये जीव गेलं हे सगळं तपासावं लागेल. फ्रेंच राजक्रांती, अमेरिकन राजक्रांती, इंग्लंडची राजक्रांती, ही खूप मोठा इतिहास आहे. त्यावेळी आपण कुठेतरी असं मस्त पैकी इथं बसून मी सुद्धा नरेंद्र मोदी किंवा राहुल गांधी काही बोलून म्हणजे त्या ह्याच्यात बोलू शकतो स्वातंत्र्य म्हणा. नाहीतर त्यासाठी सगळं मोठा इतिहास फक्त एका दिवसात मिळालेला इतिहास नाही. आपण अशा पद्धतीचं आपल्याला मिळालं स्वातंत्र्य, आपला अधिकार सहज जमू नये असं जर आपल्याला वाटत असेल तर निश्चितपणे मला वाटतं सर्व विद्यार्थी आणि माझ्या सर्व मित्रांना मी विनंती करेन, आपण अधिक चांगल्या पद्धतीने घटना समजून घेऊया आणि त्या घटनेतील काय म्हणतात ज्या तरतुदी आहेत ते आपण सामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपली एक स्वतंत्र लढा आपली असली पाहिजे असं मला वाटतं. या आणि एवढंच मी थांबतो आणि इथं फक्त एक शब्दात मी तुम्हाला सांगेन की या सगळ्या गोष्टीचं महत्व ओळखून भारत सरकारनं UGCनं सर्व शाखेमध्ये अगदी तुम्ही मेडिकल असेल, IIT मध्ये असेल किंवा कुठल्याही शाखा असेल की भारतीय राजघटना ही हा एक पेपर कंपल्शन आहे. मला वाटतं कॉमर्सच्या विद्यार्थ्याला पण शिकावं लागतं, सायन्सच्या विद्यार्थ्याला पण शिकावं लागतं. तर मला वाटतं ते फक्त पेपर पुरतं शिकू नका मित्रांनो. तर तुम्ही थोडासा त्याच्यावर अधिक वाचन करा आणि नीट समजून घ्या असं मला वाटतं. ठीक आहे, मी इथंच थांबतो आणि या संविधान दिनाच्या निमित्तानं मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी माननीय प्राचार्य आणि आपल्या सर्वांचा आभार मानतो. इथं थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है. औरों को जो मिला है वो मुकद्दर से मिला होगा, हमें तो मुकद्दर भी तेरे संविधान से मिला है. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गोवा सर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करा. संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी जमलेले सर्व विद्यार्थी, या सभेला ज्यांनी मार्गदर्शन केलं ते आपल्या विद्यापीठाचे सामाजिक शास्त्राचे अधिष्ठाता आणि माझे सहकारी डॉक्टर वसंत कोरे सर. या कार्यक्रमाचं अतिशय नियोजनबद्ध अशा पद्धतीने संघटन आपण म्हणूया जे नेहमीच करतात ते माझे सहकारी आणि NSS विभाग प्रमुख साखरे सर आणि त्यांचे सर्व विद्यार्थी सहकारी.
या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले सिव्हिल सर्व्हिसेसचा तास होता ते विद्यार्थी आणि वेगवेगळ्या ज्ञानशाखातून आलेले विद्यार्थी, माझे सर्व सहकारी प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी, सुरुवातीला मी संविधान दिनाच्या प्रत्येक नागरिकाला जो अत्यंत महत्वाचा क्षण आपण म्हणतो, त्या महत्वाचा दिवस आहे, त्या संविधान दिनाच्या शुभेच्छा देतो। अतिशय सविस्तरपणे कोरे सरांनी संविधानाची प्रक्रिया आणि त्याचं आपल्या जीवनातलं महत्व, कारण आता आपण जसा विचार करतो एक त्रास होतो विद्यार्थ्यांना, काय शेजारी त्रास होत असेल तर बाहेर घेऊन गेलं तरी चालेल, कुणीतरी बरोबर गेला तर सोपं होईल काम, तुम्ही जाऊ शकता, काहीच अडचण नाही। मुख्य भाग जो आहे मला वाटतं NSSचे स्वयंसेवक थोडस लक्ष देतील, कारण मलाही माहिती आहे तिथं फॅन चालू होता, तिथनं होणार होत होत्या, काही अडचण असेल तर अवश्य तुम्ही जाऊ शकता। मूळ आपल्याला जी रचना दिसते, एकूण संविधान आणि त्याची सगळी प्रक्रिया, या सर्व प्रक्रियेत आपल्याला सर्वात महत्वाचा मुद्दा कोरे सरांनी जो मांडला, काही नसेल तर अडचण नाही, बसा थोडस आपल्याला विद्यार्थ्यांबद्दल सविस्तर मांडलं, कारण एक पेपर म्हणून किंवा तिथून मी फक्त तोच जागा पकडून अगदी थोडक्यात सारांश रूपाला मांडतोय की प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक प्राध्यापक किंवा प्रत्येक शिक्षकेतर कर्मचारी हा पहिल्यांदा भारताचा नागरिक आहे आणि नागरिक या नात्याने आपली काही कर्तव्य आहे। जसं कोरे सरांनी सांगितलं की या सर्व प्रक्रियेमध्ये जवळपास 3 वर्ष ही संविधान निर्मितीची प्रक्रिया चालली होती। मी अनेक वेळा उल्लेख करतो, मला वाटतं प्रामुख्यानं कॉन्स्टिट्युशनल असेंब्ली डिबेट्स जे आता इंटरनेटवरती उपलब्ध आहे, सहजपणे तुम्हाला वेबसाईटला ते उपलब्ध होतात, ते एकदा वाचून बघा। त्या 3 वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख नेहमी आपण घटनेचे शिल्पकार म्हणून जो करतो, त्याच्यामध्ये जे वाद चालले होते, सरांनी मगाशी उल्लेख केला की एकेका विषयावरती 8-8 तास चर्चा चाललेली होती। मला वाटतं त्या चर्चेमध्ये डॉक्टर आंबेडकरांची भूमिका आणि भारतीय संविधानाला त्यांनी दिलेलं एक वेगळं वळण आणि त्या सगळ्या प्रक्रियेतल्या घटना समितीने आपल्याला जो अत्यंत महत्वाचा एक दस्तावेज, जो भारताच्या भवितव्यासाठी अनेक लोकांनी एकत्र येऊन प्रामुख्याने आपल्याला ज्याला कष्टपूर्वक अर्पण केलं, तिथं म्हणता आलं असतं, सरांनी अनेक उल्लेख केले की कुठेतरी आपल्याला सुरुवात कशी करावी आणि त्याचा उद्देश काय, अतिशय साध रूपाने आपण संविधानाची प्रास्ताविका वाचली। मला म्हणणं आहे की ते केवळ वाचून न करता खरं तर आपण ती DVDच्या दर्शनी भागात पण लावलेली आहे। हे मला आठवत आहे जे वेलूर सर आम्हाला जे शिकवायला होते किंवा कुंदे सर असतील त्यांची आठवण होते, राज्यशास्त्र विभागात त्याचा पाया या कॉलेजमध्ये त्यांनी रचला। मला आठवतं की अनेक म्हणजे दुटे सरांबरोबर चर्चा केली होती की जर कोबराळे नावाचे प्रशासकीय अधिकारी होते, त्यांनी मध्यंतरी संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन करणं किंवा महाविद्यालयात शाळांमध्ये लावणं ही एक चळवळ सुरू केली होती। किंबहुना त्याच्याही आधी संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन आणि त्याचं महत्व सांगण्यासाठी कुंडे सर, बेंदूर सर हे सातत्याने प्रयत्न करत होते। ही जबाबदारी एका अर्थानं सर म्हणत असत की राज्यशास्त्र विभागाकडे येते किंवा NSS कडे येते, नॉट मी बट यू या अर्थाने ते दिलेले। वाटतं हे सगळं करत असताना प्रत्यक्ष भवितव्याची जी जडणघडण आहे ती सर्वात महत्वाची आहे, कारण आजपर्यंत जे घडलं त्याचा एक अर्थाने आढावा घेतला। सरांनी मग उल्लेख केला, मुद्दाम उल्लेख करतो, आदरणीय भारतीय जिल्हा संस्थेची स्थापना केली आणि अगदी परवा आपल्या संस्थेचे चेअरमन मान्य धर्मार्थी काळानी यांनी त्या गोष्टीचा उल्लेख केला। आपल्याला कल्पना आहे की निवडणुकीला उभे होते, हार जीत होत असते त्याची कल्पना आहे। त्यांनी एका TV चॅनलला दिलेल्या मुलाखतीचा उल्लेख केला होता, त्याचा कोरे सरांनी उल्लेख केला की निवडणूक कशासाठी लढवत आहे। त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली, आदरणीय आप्पासाहेबांनी जो आदर्श घालून दिला त्या समाजवादी विचारांच्या प्रसारासाठी मी निवडणूक लढवतोय, जे त्या इतक्या पिढ्यांचा जो वारसा आहे तो आपण जतन करायचा, त्या संस्थेवर आपण आहोत। मगाशी थोडंसं मागच्या वाकांवरती गडबड चालू होती, शेवटी दुसऱ्या वाकावर रांगेमध्ये आणि तिसऱ्या वाकावर मुलगी एक हसत होती, तो संविधानाची प्रास्ताविका वाचताना थोडस ते तरुण वयात काय झालं आपण म्हणतो वारंशीर डोक्यामध्ये चिरकत होता तो, ते शोधायला वेळ लागत बरं तुम्ही तुमच्याशी प्रामाणिक राहा, म्हणजे मी तुम्हाला शिक्षा करेन किंवा बाकीचे करतील किंवा दुसऱ्या गोष्टी आहेत, तुम्हाला मध्येच या गोष्टी काय आल्या
संविधान सांगता सांगता सही का सांगायला लागले. आता मी प्रश्न विचारेन की मी जेव्हा सांगतो तुम्हाला कदाचित थोडंसं मनाला पटत नाही तुमच्या वयाला, काय सारखे शिस्तीचे धडे काय देतात, जरा मोकळीक द्या की आम्हाला, असंही वाटतं. आणि याच वयात वाटणार, दुसऱ्या वयात कधी वाटणार, आम्हाला वाटलं तरी करता येत नाही आमचं सहकार्य, हे मला मान्य. संविधानाचा उद्देश तोच आहे की एका बाजूला तुम्हाला तुमचे हक्क दिलेले, पूर्ण स्वातंत्र्य दिलेले. स्वातंत्र्य, मला वाटतं घरी तुम्ही स्वातंत्र्याचा अनुभव घेता. सरांनी जे तत्वज्ञान मांडलं, मला वाटतं थोडंसं आपल्या जीवनाशी जोडण्याचा प्रयत्न करतो म्हणून ते उदाहरण देतो. घरामध्ये आई वडील असताना अत्यंत शिस्तीत तुम्ही वागता. तुम्ही काय आम्ही तसेच वागलेलो लहानपणी, त्याच्यात वेगळं काहीच नाहीये. एकदा का आई वडील घराच्या बाहेर पडले आणि घराची आतली कडी तुम्ही लावली की ते तुमचा जो आनंद असतो, मला वाटतं तो प्रत्येकाने अनुभवलेला आहे. हे निश्चित आहे, तो मीही अनुभवलेला आहे, नाकारून चालणारच नाही. तो स्वातंत्र्याचा आनंद असतो. आता कुठलंच बंधन नाही. जो आनंद तुम्ही व्यक्त करता तो मला वाटतं शब्दात सांगता पण येत नाही. पण मग नंतर तुम्हाला कळायला लागतं, त्यात तुम्ही मोठे असाल तर अजून तुम्हाला लवकर कळतं, छोटे असाल तर उशीर होतो. दुडकूच घालतो आपण अक्षरशः, वाटेल ते करतो. मग हळूहळू सगळं शांत झालं, मनातली सगळी ताकद वापरली की मग जेव्हा तुम्ही शांत व्हायला लागता की मॅच्युरिटीची स्टेज असते. कुठेतरी मग कळायला लागतं की 1 तासाने आई वडील आत येणार आहे, आपलंच घर आपण कसं करून ठेवलेलं आहे. मग तुम्हाला कळायला लागतं, ती समज असते, ती मॅच्युरिटी असते. मग तुम्हाला कोणाला सांगावं लागत नाही की आपलंच घर आहे, तू जरा व्यवस्थित कर. तुम्ही स्वतःच्या मनाने करता. वाटतं संविधानामध्ये जे तत्वज्ञान सांगितलंय ते थोडक्यात सारांशाचा तोच आहे की आपलं घर आहे, आपलं वर्ग आहे, आपला वर्ग आहे, आपलं कॉलेज आहे, आपलं राष्ट्र आहे. तिथं आपण काय करायचं याची जबाबदारीची जाणीव आणि भान यावी. त्यामुळे जसे मूलभूत हक्क दिले तसेच तुम्हाला मूलभूत कर्तव्य दिले, त्याचा उल्लेख सरांनी केला. ती कर्तव्य आपल्यासाठी नाहीये. आता असं म्हणालो की शिस्त पाळून काय होईल असा प्रश्न करायचा तुमच्या मनात येईल. ती मुलगी म्हणेल मी हसलेले ते काय बिघडलं, किंवा हसले तर काय बिघडलं. तो मुलगा म्हणेल मला ओरडा वाटलं मी ओरडलो. निश्चित विचार करा आणि मग संविधानाची प्रस्ताविका वाचा की आपण नागरिक आहोत म्हणून अधिकार आहे, पण नागरिक असताना आपण समाजाचे घटक आहोत. त्या प्रत्येकाला, जसं आता म्हणाल त्या विद्यार्थ्यांनी काही त्रास होतोय का त्याचा विचार केला पाहिजे. NSS ते बीज वाक्यच आहे. आणि मग त्या अर्थाने आपण जर पाहिलं तर कुठंतरी जबाबदारीची जाणीव येणं आणि ती नुसती जाणीव न येता देशासाठी, राष्ट्रासाठी, त्याचा उल्लेख आता झाला, आपण सुरुवातीला श्रद्धांजली वाहिली. आपल्याला माहिती आहे आपल्या सोलापूरचे पोलीस आयुक्त माननीय अशोकजी कामते आजच्या दिवशी शहीद झालेले होते. काय दरारा होता, काय त्यांचं व्यक्तिमत्व होतं हे प्रत्येकाला आपल्याला माहिती आहे. आजपर्यंत त्यांचं नाव आपण लक्षात ठेवलं ते कुठल्या पुस्तकात नाही ना कुठल्या धड्यात आहे, पण ती व्यक्ती म्हणून तिने जे देशाला योगदान दिलं तिचं महत्व आपल्याला माहिती आहे. म्हणजे दोन सहकारी नेमके मुंबईत ज्या ठिकाणी तो प्रसंग घडला तिथंच गेलेले आहेत. काही सरकारी आदेशानुसार ते गेलेले आहेत. कुठंतरी आपल्याला त्याची जाणीव पाहिजे की प्रसंग असा आहे. सरांनी शेवटी जागतिकीकरणाचा उल्लेख केला, पण वेळेची मर्यादा त्यांनी पाळली. लक्षात येते का बघा, अचूक 30 मिनिटांमध्ये ते संपवलं. कुठंतरी त्यांना माहिती होतं की घटना निर्माण केल्यानंतर घटनेवरती सुद्धा आले होता आणि तेही 26 नोव्हेंबरचा दिवसच निवडला गेला. वाटतं कुठेतरी आपल्याला त्याची जाणीव पाहिजे. हे गंभीर होऊन तुम्ही ऐका असं म्हणत नाही, पण NSS, NCC आणि तुम्ही सगळे विद्यार्थी, सिव्हिल सर्व्हिसेस मधले विद्यार्थी प्रशासकीय सेवेमध्ये जाणार आहेत, कलेक्टर पदावरती जातील, IAS, IPS होतील, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस मध्ये जातील. कितीतरी प्रकारच्या जबाबदारी आहे. मी म्हणतो अगदी आपल्या कॉलेजमधला एखादा शिपाई जरी असेल त्यांनी त्याचं कर्तव्य निभावणं हीच राष्ट्रसेवा. त्याला नेमून दिलेलं कर्तव्य निभावणं. धर्म त्याचा उल्लेख वेगळ्या पद्धतीने केला. मी फक्त वेगळ्या अर्थाने म्हणतो विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांचा धर्म पाळावा, शिक्षकांनी शिक्षकांचा धर्म पाळावा आणि आपण सर्व नागरिकांनी राष्ट्रधर्म पाळावा. याच मुद्द्यावरती संविधान दिनाच्या पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद सर. त्यानंतर कुमारी वैष्णवी गराजदार याला विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा